या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू, उपकार स्मरण करीत त्याच पुढे जाऊया, स्तोत्र व गीत गाऊन त्याचा जय जयकार करू. यावेळी देवाच्या गौरवासाठी आपण गीत गाऊया. एक्लेसियाचं गीत संग्रह, गीत क्रमांक 204, अद्भुत लाहो प्रभू उठला, गीत क्रमांक 204. ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे आणि तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. मंडळीनं हालेलुया म्हणावं. हालेलुया. प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पित्या, परत एक वार प्रभू तुझ्या पवित्र चरणापासून आम्हाला एकत्रित केलंस त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो प्रभूजी. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर पित्या, 2019 वर्षापूर्वी प्रभू तू आमच्यासाठी या जगामध्ये जन्म घेतलास, त्या वधस्तंभावर प्राण दिलास आणि तिसऱ्या दिवशी तू पुनरुत्थित झालास. माझ्या देवा, आज आम्ही त्याचं स्मरण करत आहोत प्रभू की तू पुनरुत्थित ख्रिस्त आहेस, तू मरणावर विजयी झालेला देव आहेस. माझ्या देवा, प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर त्या आजची संपूर्ण भक्ती आराधना येणारं वचन प्रभू तू आशीर्वादित कर आणि ही भक्ती चालवण्यासाठी प्रभू मला सर्व आचार्यांना लागणारी शक्ती, सामर्थ्य, धैर्य, ज्ञान, बुद्धी आणि विशेषतः पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने वागतो म्हणून तू ऐक. परम प्रिय
बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाई कबूल करून पदरी घ्यावी, ती सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून भोग करून लपू नये, पण नम्र लीन अनुतप्त व ज्ञानित अंतकरणाने ती पदरी घ्यावी. हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्याची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषतः त्याच्याकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभाबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे पवित्र वचन ऐकण्यास आणि तसे आत्म्यास तसे शरीरालाही जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो, तेव्हा तर विशेष करून पाप कबुली केली पाहिजे. म्हणून येथे हजर असलेल्या तुम्हा सर्वांस विनंती करतो की आपण सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन दीन वाणीने असे म्हणून सर्व समर्थ देवाजवळ नम्रतेने आपण आपली पापे कबूल करूया. मंडळीला विनंती आहे की आपण आपल्या घरामध्ये आपण बसलेले असाल तर आपण सर्वजण गुडघ्यावर येऊन आम्ही पाप कबुली आपण म्हणणार आहोत. हे सर्व समर्थ व आम्ही चुकलेल्या मेंढरासारखे तुझा मार्ग सोडून पळतो आहोत. आम्ही आमच्या मनाच्या कल्पनेने तुझ्या पवित्र नियमांचे उल्लंघन आम्ही केले आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्या काही विश्वास नाही. म्हणून हे प्रभू आम्हा दीन पाप्यावर दया कर. जे आपली पापी पदरी घेतात त्यास वाचील. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्राला दिली आहेस त्या वचनानुसार जे अनुतापे आहेत त्यांना यथा पूर्ण कर. आणि हे प्रदयाळू बाबा त्या प्रभूसाठी असे जग यापुढे आम्ही भक्तिभावाने नीतिमत्तेने आणि व्यवस्थेपणे वागू तुझ्या पवित्र नामाचे गौरव करावे. सर्व समर्थ व कृपाळू हो, आमच्या सर्व पापाची क्षमा करण्यास त्यापासून मुक्त करू आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास आम्हास संधी देऊ आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान आम्हास देऊ. आमेन. हे प्रभू आमचे ओढ तू कर. हे ईश्वरा आमचा बचाव करण्यास धाव. हे प्रभू आम्हास सहाय्य करण्याची कृपा कर. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो जसे प्रारंभी होते सध्या आहे आणि सर्वदा युगायुग होईल. प्रभूची स्तुती तुम्ही करा. प्रभूच्या नावाची स्तुती हो. यावेळेस आपण स्तोत्र आळीपाळीने म्हणणार आहोत. स्तोत्र क्रमांक 95 हे स्तोत्र आपण आळीपाळीने म्हणणार आहोत. स्तोत्र क्रमांक 95. या होया आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारणमुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे. सर्व देवावर थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्तरे आहे. पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहे. समुद्र त्याचा आहे. त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडविली गेली. या होया परमेश्वर जो आपण उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुढगे टेकू. त्याची उपासना करू. त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुळातील प्रजा त्याच्या हातचा कळ पाहू. आज आम्ही त्याची वाणी ऐका तर किती बरे होईल. मरीबाई त्याप्रमाणे रानात मासा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली व मला पार केले. 40 वर्ष त्या पिढीचा मला भेटा. मी म्हणालो हे भोगलेल्या मनाचे लोक आहेत. यांनी माझे मार्ग जाणले नाही. शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून म्हणूया. म्हणून मी रागाने शपथ पाहून म्हणालो हे माझ्या विसाव्यात निश्चित येणारच नाही.
पवित्र आत्मा यास गौरव असो. यावेळेस आपण प्रथम शास्त्रपाठ ऐकणार आहोत. देवाचं पवित्र वचन आपण ऐकूया. निर्गमनाचा 15वा अध्याय आणि त्याची पहिली 2 वचने. निर्गमनाचा 15वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून प्रथम शास्त्रपाठास प्रारंभ होत आहे. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयहून उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहे. परमेश्वर माझे बळ, माझा स्तोत्र विषय आहे. तोच माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव आहे. स्तवनाने मी याला सुशोभित करीन. हाच माझ्या पित्याचा देव, मी याचा महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे, यावे हे त्याचे नाव. या वेळाच करता नेमलेलं पत्र आपण ऐकूया. पौलाचे कोरिंथीयांस पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून 7व्या वचनापर्यंत. पौलाचे कोरिंथीयांस पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून पत्रास प्रारंभ होत आहे. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा स्वीकार तुम्ही केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या बापासाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहे आणि कित्येक महानिद्रा घेत आहे. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला. येथे पत्राची समाप्ती होत आहे. यावेळी आपण सर्वजण शुभ वर्तमान ऐकण्यासाठी उभे राहूया. प्रभू तुम्हा सह असो. शुभ वर्तमान संत योहानानं लिहिलेलं शुभ वर्तमान याच्या 20व्या अध्यायामध्ये शुभ वर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या पहिल्या वचनापासून शुभ वर्तमानास प्रारंभ होतो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दलिना कबरे जवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धूळ काढली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत जाऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले आहे हे आम्हास ठाऊक नाही. यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावास निघाले. तेव्हा ते दोघे कबरे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने बोलवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून ठेवले पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेविला, कारण त्याने मेलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे या शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. हे ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. उपासनाचा पाठ प्रेषितीय विश्वासांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणूया. सर्वसमर्थ देवच पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवतो आणि येशू ख्रिस्त त्याचा एक पुत्र आमचा प्रभू
जो पवित्र आत्म्याच्या मुलाने प्रकट झाला, कुमारी मरियेपासून जन्मला, ज्याने पंतप्रधानाच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला प्रशस्ती दिली, जो मरणपावाला लाभले, जो अपराध करला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे आसीनस्थ झाला आहे. तिथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याबद्दल विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. मंडळीनं खाली बसावं. एकलेसियाकरता आपण प्रार्थना करू. हे अत्यंत दयावंत बाबा, तुझ्या पवित्र कॅथोलिक एकलेसियाकरता आम्ही तुझी नम्रतेने प्रार्थना करीतो. तुझ्या सत्याने व शांतीने तिला परिपूर्ण कर. जेथे ती भ्रष्ट झाली असेल तेथे शुद्ध कर. जेथे चुकत असेल तेथे मार्गदर्शन कर. तिच्या काही अयोग्य असेल तेथे सुधारणा कर. योग्य मार्गावर असेल तेथे तिला स्थिर व दृढ कर. उणीवा असतील त्या भरून काढ. विभागले आणि विस्कळीत झाले असेल तेथे तिला अखंड कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व ख्रिस्ती जनांच्या ऐक्याकरता प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व ख्रिस्ती लोकांस दृश्य व दृश्य स्वरूपातील शांती, खरी एकात्मता आणि ऐक्य तुझ्याद्वारे मिळावे असे आम्ही आग्रहाने तुझ्याजवळ मागतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आचार्य वर्ग व भक्तगण यांच्याकरिता आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सदाची ईश्वरा, केवळ तूच महत्कृत्य करणार आहेस. आमचे आचार्य व त्यांच्या अति सोपवलेल्या मंडळ्या यांना तू आपल्या कृपेचा आरोग्यदायी आत्मा दे आणि त्यांनी तुला खरोखर संतोष द्यावा म्हणून त्यांच्यावर आपल्या आशीर्वादाचा सतत वर्षाव कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. जगभर सुवार्ता पसरवा म्हणून आपण प्रार्थना करू. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या ईश्वरा, तुझ्या प्रतिमेनुसार उत्पन्न केले असूनही जे असंख्य लोक तुला ओळखत नाही, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे साधेला उद्धारही जाणत नाही, त्यांचे स्मरण कर. तुझ्या पवित्र एकलेसियाच्या प्रार्थनांनी परिश्रमाने सर्व प्रकारची भ्रांती व अविश्वास यापासून त्यांनी मुक्त होऊन केवळ तुझीच उपासना करावी असे घडवून आण. ज्याला तू सर्वांचे पुनरुत्थान जीवन होण्याकरता पाठवले, तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. प्रभूचा दिवस पवित्रतेने पाळला जावा म्हणून आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, तू आपल्या लोकांना विश्रांतीचा एक दिवस दिला आहेस आणि तो आठवड्याचा पहिला दिवस तुझ्या पुत्राच्या पुनरुत्थानाचे निरंतर स्मारक असावा म्हणून एकलेसियात आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तो दिवस पवित्र केला आहेस. हा तुझा पवित्र दिवस आदरपूर्वक पाळण्यास आम्हाला शिकव आणि आत्मा व शरीर उत्तेजन व चैतन्ययुक्त होऊन तुझी सेवा आम्ही विश्वासपणे करावी असा अनुग्रह आम्हाला दे. तोच प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आपल्या मायभूमीकरता आपण प्रार्थना करू. हे राष्ट्रांच्या ईश्वरा, आम्ही तुला विनंती करतो. आमच्या मायभूमीवर तुझी कृपा दृष्टी असू दे. आमचे पंतप्रधान मोदीजी, त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रपती, त्याचप्रमाणे आमचे राज्यपाल, त्याचप्रमाणे आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नाशिक शहराचे जिल्हाधिकारी सूरजजी मांढरे, त्याचप्रमाणे सर्व शासकीय अधिकारी यांना बुद्धिमत्ता दे, समजशक्ती दे व प्रजाजन ऐक्य व एकात्मता दे. तिने न्यायनीती, स्वातंत्र्य, उन्नती व शांततेच्या प्रगती पथावर असावे म्हणून तुझ्या जीवनदायी आत्म्याच्या प्रेरणेने त्यांच्या राजकीला बळ दे आणि तुझ्या संकल्पानुसार योग्य वेळी तुझी प्रतिष्ठा अवलंबी तुझा धन्य पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या राज्यात सादर करावा असे तू कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व ख्रिस्ती कुटुंबाकरता प्रार्थना करू. हे प्रभू देवा, तू आपल्या लोकांची निवास शांत व सुरक्षित राहू देतोस. आम्ही तुला विनंती करतो की सर्व ख्रिस्ती कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे. वैराच्या सर्व आशापासून त्यांना दूर ठेव आणि तुझ्या दासांना शांती लाभावी म्हणून तुझ्या पवित्र दूतांचे वात्सल्य तेथे असू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. जे आपल्या मंडळीत आजारी आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ जिवंत देवा, जीवन मार्गाच्या दाता, आम्ही तुला विनंती करतो की जे आजारी आहेत, विशेषतः कोरोनाग्रस्त जे पीडित आहेत त्यांना तू आरोग्य दे, त्यांना तुझा पवित्र स्पर्श दे आणि त्यांना तू बरं कर आणि आपल्या एकलेसियामध्ये येण्यासाठी लागणारा आरोग्य, शक्ती,
सामर्थ्य देवा त्यांना त्यांची सेवा करणारे आमचे वैद्यकीय क्षेत्रात अधिकारी, आमचे डॉक्टर, आमच्या नर्स, वॉर्ड बॉय या सर्वांवर तुझी कृपा दृष्टी असू दे आणि त्यांची सेवा करणाऱ्या त्यांना आशीर्वाद दे, तुझी दया, तुझी कृपा त्यांना असू दे, तुझी इच्छा असल्यास तुझ्या कृपेने त्यांना लवकर आरोग्य प्राप्त व्हावे आणि त्यांनी तुझ्या पवित्र एकलेसीत तुझी उपकार स्तुती करावी असे तू कर आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे अनुग्रहासाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या स्वर्गातील बाबा, सर्वसमर्थ सनातन देवा, तू आज सकाळपर्यंत आम्हाला सुखरूप ठेवले. आपल्या परमेश्वराने या दिवशी आमचे संरक्षण कर आणि असे कर की आज कोणत्याही पापाने किंवा संकटात आम्ही पडू नये, परंतु तुझ्या दृष्टीचे सर्व ते सर्वदा करावे म्हणून आमची सर्व कृत्य तुझ्या योजनेने व्यवस्थित व्हावी. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. हे सर्वसमर्थ देवा, आम्ही या एक समय एक मताने एक चित्ताने आमच्या सामुदायिक प्रार्थना तुझ्याशी सादर करावे म्हणून तू आम्हाला अनुग्रह दिला आहे आणि तुझे वचन असे आहे की दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने एकत्र जमले म्हणजे तिथे तुझ्या विनंत्या आमच्या विनंत्या मान्य करेल. हे प्रभू, आम्हा तुझ्या दासांना सर्व प्रकारे हितकारक अशा रीतीने आम्हा योग्य सत्याचे ज्ञान आणि परलोकीचे सनातन जीवन दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. या मंडळीसाठी काही सूचना आहेत? सर्वांना ख्रिस्ता सलाम आणि देवाला धन्यवाद देऊया परत एक बार की या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही भक्ती, देवाचं वचन घेऊन येण्याची देवाला संधी दिली त्याबद्दल देवाला धन्यवाद. आणि आज सर्वांना माहिती आहे की तुमचा आणि माझा जिवंत प्रभू तो आजच्या दिवशी पुनरुत्थित झालेला आहे. ख्रिस्त पुनरुत्थित होऊन ख्रिस्त मरणावर विजय होऊन 2019 वर्ष झाली, परंतु आज त्या दिवसाचं स्मरण आम्ही करतो की प्रभू येशू ख्रिस्त हा मरणातून विजयी झाला. आणि सर्वांना मी या ठिकाणी घोषणा देत आहे आणि सर्व आपल्या घरामधून बसले असताना म्हणायचं आहे की प्रभू उठला आहे, खचितच उठला आहे. प्रभू उठला आहे, खचितच उठला आहे. प्रभू उठला आहे, खचितच उठला आहे. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ख्रिस्तान वधस्तंभावर प्राण दिला. तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झालेला आहे. म्हणून हा पुनरुत्थानाचा सण तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा जावो. यावेळेस आपण पूर्ण उपासनातल्या काही भक्ती, महत्वाच्या भक्ती आहेत त्या ऑनलाईन आपण घेतलेल्या आहेत. या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही भक्ती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गव्हर्नमेंटच्या शासनाच्या आदेशाचं पालन काटेकोरपणे आपण या ठिकाणी करत आहोत. परंतु इथून पुढेही जवळजवळ जून जुलै महिन्यापर्यंत अशीच परिस्थिती जर राहिली तर चॅनलच्या माध्यमातून किंवा या ऑनलाईन म्हणा तर तुमच्यापर्यंत संदेश घेऊन येणं हे थोडं अवघड जाणार आहे. कारण आपण ज्या चॅनलवर आपण ही भक्ती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आपल्याला काही त्यांना पैसे द्यावे लागतात आणि त्यामध्ये माझं मंडळीला आव्हान आहे, सर्व महाराष्ट्रातील सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना माझं आव्हान आहे की जर यासाठी जर तुम्ही देवबाप जर तुमच्या मनामध्ये जर सुचवित असेल तर कृपया आपण यासाठी आर्थिक मदत करावी अशी मी सर्वांना नम्रतेशी विनंती करतो आणि आवाहन करतो की भक्तीमध्ये दर रविवारच्या भक्तीमध्ये कुठल्या प्रकारचा खंड पडू नये अशी माझ्या मनापासून इच्छा आहे. म्हणून सर्वांना माझे आव्हान आहे की जर देवा तुम्हाला सुचत असेल तर कृपया आपण आपला आर्थिक मदतीचा हात आपण यासाठी पुढे करावा. यावेळेस मंडळीला परत एक बार आपण सूचना आहे की घरात बसा, बाहेर जाऊ नका. शासनानं जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणं अत्यंत आमचं कर्तव्य आहे. आमच्या पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी जो आदेश दिलेला आहे तो आदेश पाळणं गरजेचं आहे. म्हणून कुणी मंडळीनं घराच्या बाहेर निघायचं नाही आहे. मंडळीचे सेंट फिलिप चर्च मंडळीचे सचिव सायमन भंडारे हे सुद्धा यावेळेस तुम्हाला काही सूचना देऊ इच्छित आहेत. त्यांना विनंती करतो की
त्यांनी पुढील सूचना द्याव्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांना सलाम. आज सर्वप्रथम मी संत फिलिप चर्च मंडळीच्या सर्व सभासदांना, त्याचप्रमाणे या थेट प्रक्षेपणामध्ये जे उपस्थित आहेत आणि थेट प्रक्षेपणाचा जे लाभ घेत आहेत त्या सर्वांना मी पुनरुत्थान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हा जो उपक्रम बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सेंट फिलिप चर्च कमिटीने यामध्ये मोलाचं सहकार्य केलं आणि हा थेट प्रक्षेपणाचा उपक्रम आपण लॉकडाऊन झाल्यापासून सतत पाळत आलेलो आहोत आणि त्यासाठी मी ज्या कोणी या मोहिमेमध्ये सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, मदत केली, या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. विशेष करून सेंट फिलिप चर्चचे सभासद, सेंट अँड्रू चर्चचे सभासद, सेंट थॉमस चर्चचे सभासद, क्राइस्ट चर्च देवळाली कॅम्पचे सभासद, ओझर फेलोशिपचे सभासद आणि त्याचप्रमाणे इतरच्या अनेक ख्रिस्ती मंडळ्या नाशिक जिल्ह्यात आहेत, नाशिक जिल्ह्याच्या बाहेर आहेत, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि विशेष करून हा जो नाशिक सिटी न्यूज चॅनल आहे त्या चॅनलचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. यावेळी देवाच्या स्तवनासाठी आपण गीत गाऊया आणि एकविसाचे गीत सत्र यातील गीत क्रमांक 207. गीत क्रमांक 207 जा मम सांगा बंधुजना. परमेश्वराला शरण जाऊया. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि भयसूर्य आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू, कारण तुझी करुणा आमच्याबरोबर आहे. आज प्रेमळ पिता या पुनरुत्थानाच्या दिवशी ही संधी प्रेमळ पित्या आम्हा बंधू भगिनींना एकमेकाशी संवाद करण्याची तू दिलीस, त्याबद्दल मी स्तुती करतो.
आम्हा बंधू भगिनींना एकमेकाशी संवाद करण्याची तू दिलीस त्याबद्दल मी स्तुती करतो. आणि ते ज्या काळासाठी पाठवलं त्या कारण आणि तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय विफल होत नाही. तुझ्या अभिवचनाबद्दल आभार मानतो आणि तुला विनंती करतो ज्या कारणाने ज्या इच्छेने हे वचन तू आज आम्हासाठी देत आहे ते आमच्या सर्वांच्या ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाच्या जीवनाला फलद्रूप होऊ दे. वधस्तंभाच्या आड मला तू लोक माझा रास होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. लहानशी प्रार्थना प्रिय येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूच्या मधुर नावात आपल्या सगळ्यांना सलाम. सलाम याचा अर्थ शांती. आणि आजचा या दिवसाचा या सणाचा तोच संदेश आहे. सत्य परिस्थितीमध्ये त्याची खूप गरज आहे. आज पुनरुत्थानाचा सण, पुनरुत्थानाचा संदेश हा आज जगात सर्वत्र पसरलेल्या त्या भयान अंधकारामध्ये आशेचा किरण देणारा संदेश आहे. आजचा हा पुनरुत्थानाचा दिवस मानवजातीला धीर, धैर्य आणि शांती देणारा दिवस आहे. आज सर्व जग भयभीत झालेलं आहे. राजमहालात राहणाऱ्या राजकुमार आणि राजकुमारी पासून तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या दीन दुबळ्यापर्यंत सगळेजण भयभीत झालेले आहेत. जगातील सामान्य माणसापासून तर राष्ट्रांचे प्रमुख आणि नेते असलेले लोक देखील भयभीत झालेले आहेत. कारण या कोरोना विषाणूमुळे जो कोविड-19 हा आजार, ही साथ, हा रोग जो पसरलेला आहे त्यामुळे सगळेजण भयभीत झालेले आहेत. सगळ्यांनी स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलेला आहे आणि जे बेफिकीर आहेत त्यांना सरकार कोंडत आहे, बंदोबस्त करत आहे. रोमकराचं पत्र 13वा अध्याय पहिल्या 7 वचनामध्ये प्रभू परमेश्वर त्याच्या वचनातून आपणास असं मार्गदर्शन करतो की आपण अधिकाऱ्यांच्या आज्ञेचं पालन करावं, कारण आपलं हित पाहण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच आपण सरकारी आदेशाचे काटेकोरपणे पालन करून एक प्रकारे आपण देवाच्या वचन आणि त्याची आज्ञा पाळत आहोत. आणि म्हणून आज पुनरुत्थानाचा सण असताना देखील आपण आपल्या घरामध्ये बंदिस्त आहोत. जग घाबरलंय. जग का घाबरलं? कारण ह्या रोगाचा प्रसार खूप झपाट्याने होत आहे. त्याच्यावर प्रभावी औषधोपचार नसल्याने लोक मृत्युमुखी पडत आहेत. हजारोच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत. आणि जसजशी ही मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे तसतशी ही भीती आणखी गडद होत चाललेली आहे. या भीतीचं कारण काय? त्या भीतीचं कारण त्याचं मूळ मृत्यू, मरण. मरणाची भीती का वाटते? कारण मरणाविषयी असलेलं अज्ञान. सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मृत्यू एक सत्य आहे. ती कल्पित गोष्ट नाही, ती घडणारी गोष्ट आहे, ती घडतेच, ती अटळ आहे. घाबरल्याने ते पळून जाणार नाही, ते टाळणार नाही, ते अटळ आहे. आणि सद्य परिस्थितीने तर असं दाखवून दिलेलं आहे की मृत्यू पुढे कोणताही भेदभाव नाही. लहान मोठा, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, ह्या देशाचा का त्या देशाचा, या जातीचा का या धर्माचा, कोणताही भेदभाव या मृत्यू पुढे नाही. आणि आणखी एक मृत्यूविषयीचं अज्ञान म्हणजे मृत्यू नंतर काय, याचा पुष्कळांना माहिती नाही. मृत्यू म्हणजे शेवट, मृत्यू म्हणजे अंधार आणि मृत्यू म्हणजे सर्व काही संपलं असा समज आहे. खरंच मृत्यू म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी त्याच्या उलट जे आहे जीवन, ते काय आहे, ते आपणास कसं प्राप्त झालं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि एकदा का आपण ते समजून घेतलं तर मृत्यू काय आहे हे आपल्याला अधिक समजायला सोपं जाणार आहे. की
परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला, म्हणजे त्याचं शरीर बनवलं. पण हे शरीर म्हणजे मनुष्य जीवन नव्हतं, तोपर्यंत मनुष्य जीवधारी प्राणी नव्हता. मग आपण पुढे वाचतो की त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. दोन गोष्टी आहेत. पहिल्यांदा शरीर बनवलं मातीचं, नंतर जीवनाचा जो श्वास आहे तो त्याच्यामध्ये फुंकला, त्यावेळेस तो मनुष्य जीवधारी प्राणी झाला. जीवन काय आहे? दोन गोष्टींचा मिलन आहे, संयोग आहे, एकत्रीकरण आहे. मातीचं बनवलेलं शरीर, त्यात फुंकलेला जीवनाचा श्वास, आणि त्याद्वारे हे मनुष्य जीवन तयार झालेलं आहे. म्हणजेच मनुष्य जीवन हे शरीर आणि त्याचा जीव, त्याचा प्राण, जो जीवनाचा श्वास आहे, त्यांचं मिलन, त्यांचं एकत्रीकरण. मग त्याच्या विरुद्ध मरण. मग मरण काय आहे? जर शरीर आणि जीवनाचा श्वास यांचं मिलन जर जीवन आहे, तर शरीरापासून जीव आणि आत्मा वेगळं होणं म्हणजे मरण आहे. त्यालाच आपण शारीरिक मरण म्हणतो, नाही का? आणि ते शरीर पुन्हा मातीसारखं पडतं. आणि मग आपण काय करतो? तो देह, ते शरीर आपण उचलतो. कोणी त्याला जाळतं, कोणी त्याला पुरतात, कोणी त्याला विहिरीत सोडतात, कोणी त्याला जलसमाधी देतात. का? कारण ते शरीर मातीपासून बनवलेलं आहे आणि ते मातीलाच मिळणार आहे. परमेश्वर देवाने कसं सांगितलं होतं? उत्पत्तीचं पुस्तक 3 अध्याय 19 वचनात म्हटलेलं आहे, तू माती आहेस, तू अंतिम पुन्हा मातीला जाऊन मिळशील. आणि म्हणूनच की प्रेतक्रिया करत असताना, त्या कबरेमध्ये ते प्रेत सोडत असताना म्हणतात, मातीला माती, धुळीला धूळ, राखेला राख. आपण सर्वजण आमेन असं म्हणतो. पण पुन्हा शरीर म्हणजेच मनुष्याचं जीवन नाही, तर त्याच्या मध्ये जो जीवनाचा श्वास देवाकडून आला होता, फुंकला होता, तो होता, त्याने सोडलेला आहे. शरीर माती म्हणून मातीला मिळवलं, मग तो श्वास त्याचा काय? तो कुठून आला? तो देवाकडून आला. आणि म्हणून तो पुन्हा देवाकडे जायला पाहिजे. आणि जेव्हा तो देवाकडे जातो, देव हा आत्मा आहे, तो चिरंतन आहे, तो निरंतर आहे, तो सदा सर्व काळ टिकणारा आहे, त्याला अंत नाही. शरीर सोडून गेलेला हा जीव, हा आत्मा, ज्यावेळेस देवचा आत्मा आहे त्याच्याकडे पोहोचतो, त्याच्या जवळ जातो, तो जोपर्यंत देव आहे, जो अनंत काळासाठी आहे, जो सार्वकालिक काळासाठी आहे, ते तो त्या सार्वकालिक काळासाठी राहतो. देवचा आत्मा आणि मनुष्याचा जीव जो पुन्हा त्याच्याकडे जातो, या दोघांचं मिलन होतं आणि मग तिथं नवीन जीवन सुरू होतं. आणि ते कायम टिकणारं, म्हणून त्याला सार्वकालिक जीवन असं म्हणतात. त्याला कोणी मोक्ष म्हणतात, कोणी त्याला मुक्ती म्हणतात, कोणी त्याला अनंतात विलीन होणं म्हणतं, कोणी त्याला आत्मा परमात्म्यात विलीन झालेलं म्हणतं, कोणी त्याला स्वर्ग म्हणतात. एक गोष्ट लक्षात येते, शारीरिक मरण म्हणजे शेवट नाही, तर त्यानंतर अधिक चांगल्या, प्रकाशित आणि सदा सर्व काळ टिकणाऱ्या जीवनाला सुरुवात होते. आणि म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये मरणाला झोप असं म्हटलेलं आहे. आणि झोप आली की सकाळ होणार, सकाळ झाली की पुन्हा उठणार, तसंच सांगितलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. जेव्हा सकाळ होईल तेव्हा प्रभू येईल, तेव्हा जे झोपे गेले आहेत ते उठविले जाते आणि त्यांचे पुनरुत्थान होईल. पुनर्जन्म नव्हे, पुन्हा जन्म होणार नाही, मरणातून ते उठविले जाते, त्यांचे पुनरुत्थान होईल आणि ते सदा सर्व काळासाठी प्रभू बरोबर जिवंत राहते. ते सल्लिकाकाराचं पहिले पत्र, याचा 4था अध्याय आणि त्यातील 13 आणि 17 वचनामध्ये ही माहिती दिलेली आहे. पुनरुत्थान, मरणातून पुन्हा जिवंत होणं, हे शक्य आहे? असं घडू शकतं? असं कधी शक्य झालं का? असं कधी घडलं का? हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे शक्य आहे. असं हे शक्य झालेलं आहे, हे असं घडलं आहे. आणि तोच आजचा दिवस म्हणजे पुनरुत्थानाचा सण. पुनरुत्थानाचा सण शुक्रवारीच ख्रिस्ती जगताने
प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर जे मरण झालं त्यावर मनन चिंतन केलं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने तशा प्रकारे दुःख सहन केलं. त्या वधस्तंभावर असताना त्याच्या मुखातून बाहेर पडलेले ते 7 उद्गार मानव जातीला काय संदेश देतात त्याच्यावर आपण मनन चिंतन केलं आणि प्रभू का मरण पावला याविषयी आपण विचार केला. खरंच प्रभू येशू ख्रिस्त का मरण पावला? पवित्र शास्त्र देवाचं वचन आम्हाला सांगतं. रोमकारासपत्र 5 अध्याय 8 वचन, देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. ही देवाची प्रीती. त्याच्यामुळे आपल्या पापासाठी ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. पुन्हा संत पावलाद्वारे देवाचं वचन आपल्याला सांगतं, जे आज आपण पत्राच्या वाचनात ऐकलेलं आहे. 1 कोरिंथ 15 अध्याय 3 वचनामध्ये तिथे लिहिलं आहे, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. आता हे पाप कुठून आलं? त्याच्यासाठी मनुष्याला देवाने का निर्माण केलं हे जर समजून घेतलं तर हे पाप कसं आलं तेही आपल्याला समजेल. जगाच्या स्थापनेपूर्वीच मनुष्याला निर्माण करून त्याला आपल्या सहभागीतेत आपल्या सहवासात ठेवावं हा देवाचा संकल्प होता. ही देवाची इच्छा होती. इफिसियन्स पत्र 1 अध्याय 4 वचनामध्ये आपण वाचतो, कारण आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताच्या ठाई आपल्याला निवडून घेतले आहे. जगाच्या स्थापनेपूर्वीच मनुष्य जातीला त्याने निवडून घेतलं होतं आणि त्याची निर्मिती केली होती. जर आपण बारकाईने बघितलं तर असं वाटतं की मनुष्य जातीसाठी जगाची निर्मिती परमेश्वराने केली होती. कारण परमेश्वराने जे काही बनवलं ते उत्तम आणि चांगलंच होतं. आणि आपल्या सहभागितेसाठी आपल्या सहभागात ठेवण्यासाठी जी मनुष्य जात बनवलेली होती तिला तर त्याने आणखी अधिक उत्तमरित्या आणि चांगलं बनवलेलं आहे. कसं उत्तमरित्या? त्याने त्याला आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या प्रतिमेचा, आपल्याशी सदृश असा मनुष्य बनवला होता. ज्यावेळेस ते शरीर बनवलं त्यावेळेस जीवनाचा श्वास त्याच्यामध्ये फुंकला आणि त्याद्वारे देवाच्या ठाई असलेले काही ॲट्रिब्यूट्स, काही स्वभाव आणि काही गुण मनुष्याला प्राप्त झाले. कारण शेवटी मनुष्य हा देवाच्या सहभागीतेत त्याच्या सान्निध्यामध्ये राहणार होता. आणि ज्यावेळेस त्या मनुष्याला निर्माण केलं त्यावेळेस त्याने त्याला एदेन बागेत ठेवलं. उत्पत्तीचं पुस्तक 3 अध्याय 8 वचनावरून आपणास कळतं की परमेश्वर देव ह्या मनुष्याची भेट घेण्यासाठी येत होता. दोघांचा एकमेकाबरोबर संवाद होता. अतिशय सुंदर अशी ती सहभागिता होती. त्याच उत्पत्तीच्या 3 अध्यायात आपल्याला कळतं की परमेश्वर देवाने ह्या मनुष्याला जो आशीर्वाद दिला होता, त्याच्या ठाई असलेले काही गुण आणि स्वभाव ॲट्रिब्यूट्स त्याला दिले होते, त्या स्वभावाचा, त्या आशीर्वादाचा मनुष्याने दुरुपयोग केला. निवड करण्याचं त्याला स्वातंत्र्य दिलं होतं. स्वतंत्र इच्छाशक्ती त्याला दिली होती आणि त्या स्वतंत्र इच्छाशक्तीचा त्याने दुरुपयोग करून देवाने जे करुण्यामध्ये सांगितलं होतं तेच त्याने केलं. देवाची आज्ञा मोडली आणि त्यालाच पाप लागला. पाप म्हणजे देवाची आज्ञा मोडणं. जसं मनुष्याने पाप केलं तसं परमेश्वराने त्याला आपल्या सहभागितेतून दूर केलेला आहे. का? कारण तो पवित्र आहे. तो पवित्र आहे म्हणून देव आहे. आणि तो पवित्र आहे म्हणजे काय? तर त्याला पापाचा लवलेश देखील सहन होत नाही. मनुष्याने पाप केलं होतं म्हणून परमेश्वर देवाने मनुष्याला आपल्या सहभागितेतून, आपल्या समक्षतेतून दूर करून टाकलं होतं. आणि मग ह्या पापी मनुष्याने त्याला ज्याला समक्षतेतून दूर केलं होतं त्याच्यापासूनच सगळी मनुष्य जात निर्माण झाली. आणि हे मनुष्य जातीचा हा प्रसार आणि विकास आणि वाढ होत असताना त्या प्रथम माणसाच्या मध्ये, त्या आदामामध्ये जे पाप
नाही सांगत, ते पवित्र शास्त्र सांगते. रोमकारासपत्र 5 अध्याय 12 वचनात असं लिहिलेलं आहे, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसात अशा प्रकारे मरण पसरले. रोमकारासपत्र 3 अध्याय 23 वचनात सांगितलेलं आहे की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहे, उणे पडलेले आहे. देवाच्या गौरवातून, देवाच्या समक्षतेतून, देवाच्या सहभागितेतून ते दूर झालेले आहे. परंतु देवाचा संकल्प कायमच होता. मनुष्याला त्या संकल्पासाठी निर्माण केलं, तो अजून तसा शाबूत होता. कारण परमेश्वर जे करतो ते उत्तम आणि चांगलंच करतो. त्याचा संकल्पही चांगलाच होता, तो तसाच होता. आणि म्हणून तो संकल्प पूर्ण करण्यासाठी या पापामुळे दूर झालेल्या माणसाला पुन्हा आपल्या जवळ घ्यावं, यासाठी त्याची प्रीती जागृत झालेली आहे. आता कशा रीतीने तो तर पवित्र आहे, या पापी माणसाला तो कसा घेऊ शकतो? जेव्हा त्याच्या ठाई असलेलं पाप हे धुतलं जाईल, त्याची क्षमा केली जाईल, त्याला पुन्हा निर्दोष आणि पवित्र केलं जाईल, त्यावेळेसच हा पापी मनुष्य देवाच्या समक्षतेत उभा राहू शकतो. मग देवानेच योजना केली. प्रभू येशू ख्रिस्त जो देव आहे त्याने मानवी देह धारण केला. तो आपल्या रक्त मांसाचा झाला. इन्कार्नेशन त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. त्याने असा देहदृष्ट्या तो प्रगट झाला, रक्त मांसाचा झाला. आणि नंतर त्या वधस्तंभावर तो चढलेला आहे, बंद गेलेला आहे, त्याचं रक्त तिथे सांडलेलं आहे. त्या रक्ताद्वारे मनुष्याचं पाप धुवून टाकण्याची संधी प्राप्त झालेली आहे. कारण बाळासाहेबांनी शुक्रवारी उपदेश करताना 3 वेळा सांगितलं, रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. इब्री लोकांचं पत्र 9 अध्याय 22 वचनात दिलेलं आहे. आणि त्या रक्ताचं महत्व नंतर लेवीचं पुस्तक 17 अध्याय 11 वचनापासून पुढे आपणास पाहायचं मिळतं. थोडक्यात हा नियम आहे, हे शास्त्र आहे की रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. आणि म्हणूनच लोक जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हवन, यज्ञ, अर्पण आणि बली हे करत असतात, रक्त सांडलं जातं. इब्री लोकांच्या पत्रात लिहिलेलं आहे की त्या सर्व गोष्टी अपूर्ण होत्या, म्हणून त्या गोष्टी वारंवार कराव्या लागत होत्या. आणि त्या वारंवार कराव्या लागू नये म्हणून देवाने एक वेळचा परिपूर्ण असा यज्ञ करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. म्हणूनच संत पाऊल म्हणतो करितकारास पहिले पत्र 15 अध्याय 3 वचनात, शास्त्राप्रमाणे हा जो देवाचा नियम आहे, हे जे शास्त्र आहे की रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही, त्या शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. त्याच्या ठाई कोणत्याही प्रकारचं पाप नव्हतं, त्याने कोणतंही पाप केलं नव्हतं. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 22 वचनामध्ये आपण वाचतो, त्याने पाप केलं नव्हतं, त्याच्या पापामुळे मरण पावला नाही. आपल्या पापामुळे आपला पाप धुतलं जावं, आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तो त्या वधस्तंभावर मरण पावला. त्या दिवशी तो मरण पावला तरी मनुष्यासाठी पाप क्षमा मोकळी झालेली आहे. आणि म्हणूनच त्या दिवसाला आपण गुड फ्रायडे म्हणतो. म्हणून त्या कारण मनुष्याला पापाच्या क्षमेची संधी मिळाली आणि तो पुन्हा शुद्ध होऊन देवाच्या समक्षेत जाऊ शकतो. आणि म्हणूनच त्याला गुड फ्रायडे म्हटलेला आहे. गुड फ्रायडे म्हणजे गुड नाईट आणि गुड बाय काय? हा येथेच सगळं संपलं, येथेच सगळं संपलं. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावले, त्याचं रक्त सांडलं, येथेच सर्व संपलं. आणि जर इथेच सर्व संपलं असतं तर मनुष्याचा जो गैरसमज आहे, मरण म्हणजे शेवट, मरण म्हणजे अंधार, मरणाच्या पुढे काहीच नाही, त्यांच्या या गैरसमजाला आणखी पुष्टी मिळाली असते. आणि दुसरी गोष्ट की मग प्रभू येशू ख्रिस्तच का असा प्रश्न उपस्थित केला जातो नाही का? प्रभू येशू ख्रिस्तच का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नंतर या पृथ्वी तलावर अतिशय विद्वान, अतिशय हुशार, अतिशय तलक, अतिशय धार्मिक, अतिशय आदरणीय, अतिशय पूजनीय अनेक लोक या जगामध्ये आले.
चमत्कारही केले. मग त्यातले कोणी अंतर्धान पावले, कोणी समाधी घेतली आणि कोणी मरण पावले. प्रभू येशू ख्रिस्त ही जगात आला, त्यानेही चांगली शिकवणूक दिली की कोणीही नाकारत नाही. त्यानेही चमत्कार केले, तो वधस्तंभावर मरण पावला. तर प्रभू येशू ख्रिस्त आणि इतरांमध्ये मग फरक तो काय? मग फरक तो काय? आणि मग कसा तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणू शकतो की मार्ग, सत्य व जीवन मी आहे, माझ्या द्वारे आल्या वाचून कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही. जिथे देवाचं वचन आपणास सांगतं की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, त्याचं पुढचं वचन आपणास काय सांगतं? 1 करीन 15 अध्याय 4 वचन, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. येशू ख्रिस्त केवळ मरणच पावला असे नाही, तर त्याला कबरात ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला गेला, त्याचे पुनरुत्थान झाले. आणि तोच आजचा दिवस आपण पुनरुत्थानाचा सण ईस्टर संडे म्हणून साजरा करतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरणातून पुन्हा जिवंत झाल्याचा हा दिवस. खरंच प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं का? त्याला पुरावा काय? मनुष्याने खूप प्रगती केलेली आहे, अनेक शोध लावलेले आहे, आणि ही गोष्ट खरीच आहे की नाही याचाही प्रयत्न केलेला आहे. अनेक नवीन नवीन गोष्टी, मग ती कबर सापडली, त्याचे फोटो घेतले, ते निगेटिव्ह वगैरे सर्व. परंतु आज लावलेला मनुष्याचा शोध हा कायम टिकेलच असं नाही, तो खोटाही ठरू शकतो. आणि म्हणून जे विश्वसनीय, जे खात्रीचं, जे कधी नष्ट न होणारं देवाचं वचन आहे, त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थान त्याचा झालेला आहे याचा पुरावा दिलेला आहे. आणि त्याविषयी आपण तर्कशास्त्रदृष्ट्या विचार करणार आहोत. म्हणजे जे पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवत नाही, किंवा पवित्र शास्त्र हे देवाचं वचन आहे असं जे मानत नाही, किंवा ज्यांना पवित्र शास्त्र माहिती नाही, त्यांचा त्या पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या गोष्टींवर जो काही विरोध असेल, जी काही आव्हानं असू शकतात, जे काही चॅलेंजेस असू शकतात, ते विचारात घेऊन हे पुरावे कसे खरे आहे आणि ते आपणास सांगतात की खरंच प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. अनेक पुरावे आहेत, पण वेळेअभावी मी फक्त 3 पुराव्याचा आपण आज विचार आणि मनन करणार आहोत. आणि ते 3 पुरावे आहेत. पहिला आहे रिकामी कबर, दुसरा आहे प्रेषितांना आणि शिष्यांना झालेले दर्शन, आणि तिसरा पुरावा ख्रिस्त मंडळीची म्हणजे चर्चची स्थापना आणि तिचा विस्तार. रिकामी कबर. आपण जो शुभवर्तमान ऐकलं, योहान शुभवर्तमान 20 अध्याय आणि त्याच्या पहिल्या 3 वचनात, तसंच लूका शुभवर्तमान 24 अध्याय पहिल्या 3 वचनात असं लिहिलेलं आपल्याला आढळतं की आठवड्याच्या पहिल्या दिवशी तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन काही स्त्रिया कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून धूळ काढली आहे असे त्यांच्या निदर्शनास आले, आणि आत गेल्यावर त्यांना प्रभूचे शरीर सापडले नाही. नंतर प्रेषितही आले, त्यांनीही पाहिलं, कबर रिकामीच होती. आता शिष्यांनी सांगितलं, त्या स्त्रियांनी सांगितलं, कबर खरंच रिकामी होती का? होती तर का? प्रेषितांचा जो प्रचार, प्रेषितांची जी साक्ष आहे, त्यावरून आपल्याला कळतं की कबर खरंच रिकामी होती. ज्यावेळेस प्रेषितांची खात्री झाली की कबर रिकामी आहे, प्रभू येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे, ती साक्ष, ती सुवार्ता ते सर्व जगाला सांगायला लागले, सगळीकडे ते सांगू लागले. आणि त्यांच्या ह्या सुवार्तेचा प्रारंभ येरुशलेमेतून झाला. येरुशलेम जेथे प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आले, आणि ज्या कबरात त्याला ठेवलं ती कबर येरुशलेमेमध्ये होती. आणि ज्यावेळी शिष्यांनी साक्ष द्यायला सुरुवात केली की कबर रिकामी आहे, येशूचं पुनरुत्थान झालं, तर येरुशलेम निवासी जे होते त्यांना ती संधी होती, त्यांना ती वेळ होती की खरं जावं आणि ती कबर पाहावी, खरंच ती रिकामी आहे का? त्यातील काही जण निश्चितच गेले असते आणि त्यांनाही ती कबर रिकामी झालेली असेल. आणि म्हणूनच आपण वाचतो की येरुशलेमातील लोकांनी, शिष्यांनी जी साक्ष दिलेली आहे, जी सुवार्ता सांगितलेली आहे,
खरी आहे आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट की शिष्याने जी सुवार्ता सांगितली, जे पुनरुत्थानाची गोष्ट सांगितली, जे कबर रिकामी आहे असं सांगितलं, ती काही भाकडकथा नव्हती किंवा ती दंतकथा नव्हती. म्हणजे कसं? भाकडकथा आणि दंतकथा म्हणजे शेकडो किंवा हजारो वर्षापूर्वी घडलेली एखादी गोष्ट सांगणे, जेणेकरून ऐकणारे त्या हजार वर्षापूर्वी किंवा शेकडो वर्षापूर्वी जाऊन ते व्हेरीफाय किंवा चेक करू शकत नाही किंवा त्याची शहानिशा करू शकत नाही. परंतु हे जे शुभवर्तमान आहे, ही जी बातमी आहे, ही जी साक्ष आहे, ही चारही शुभवर्तमानात नमूद केलेली आहे. आणि हे शुभवर्तमान लिहिणारे हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते आणि ते जिवंत असताना त्यांनी हे शुभवर्तमानामध्ये नमूद करून ठेवलं. ती गोष्ट ताजी होती, ती गोष्ट नुकतीच घडलेली होती. आणि जर त्यांनी लिहिलेलं खोटं असतं तर ज्यांनी हे वाचलं त्यांनी जाऊन पुन्हा ते व्हेरीफाय केलं असतं की खरंच कबर रिकामी आहे का नाही. आणि जर कबर रिकामी नसते, यांनी जे लिहिलं ते खोटं ठरलं असतं तर सगळ्यात पहिले शिष्य खोटारडे ठरले असते, ते लबाड ठरले असते, त्यांना वेडं म्हटलं असतं. त्यांनी जे लिहिलं ते सगळ्यांनी फाडून नष्ट करून टाकलं असतं. कदाचित त्या भीतीने मग प्रेषितांनीच आपले लिहिलेले हे शुभवर्तमान फाडून टाकले असते. पण आता त्या घटनेला 2000 वर्ष पूर्ण होत आहे. लिहिलेलं अजून एक तसं शाबूत आहे. ते नष्ट करण्याचा बाकी लोकांनी कितीही प्रयत्न केला, जितका प्रयत्न केला तितक्या. आज जगात पवित्र शास्त्र एकमेव असं पुस्तक आहे की त्याच्या सगळ्यात जास्त आवृत्ती तयार झालेल्या आहे आणि त्याचं वाटप आणि वाचन जगात झालेलं आहे. कारण जे सत्य आहे तेच लिहिलं आणि त्या पवित्र शास्त्रात तेच लिहिलेलं आहे त्या शुभवर्तमानात की कबर रिकामी होती. तिसरी गोष्ट, कबर रिकामी होती हे प्रभू येशूच्या विरोधकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. मग त्याचं पुस्तक 28व्या आणि 11-15 वचनामध्ये आपल्याला कळतं की जेव्हा यहुदी वडील मंडळी व याजक यांना समजले की कबर रिकामी आहे, तेव्हा त्यांनी पैसे देऊन अशी अफवा पसरवली की शिष्यांनी रात्री येऊन शरीर चोरून नेले. अफवा पसरवली. या अफवा पसरवायचं कारण काय? कबर रिकामीच होती. त्यांनाही ते आढळलं कबर रिकामीच होती आणि म्हणून त्यांना ही अफवा पसरावी लागली की प्रभू येशूचं शरीर शिष्यांनी रात्री चोरून नेलं. वास्तविक हे यहुदी वडील तेच होते, हे याजक तेच होते की 3 दिवसा अगोदर त्यांनी येशूला वधस्तंभावर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते आणि प्रभू येशूला वधस्तंभावर ठेवलं होतं. कारण प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये मोठी अडचण आणि अडसर होता. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे वैरी होते आणि मग आता या अशी अफवा पसरून कबर रिकामी आहे याला ते मान्यता देतात आणि अशी मान्यता देऊन प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलं होतं की मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सांगण्याला त्यांनी दुजोराच दिलेला आहे. विरोधकांनी सुद्धा प्रभू येशूच्या मान्य केलेला आहे की कबर रिकामीच होती आणि म्हणून त्यांनी कबर रिकामी का झाली याची अफवा पसरवली. आणि चौथी गोष्ट आपण पाहतो, ठीक आहे कबर रिकामी होती, पण खरंच प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर त्या कबरेत ठेवलं होतं का? याविषयी अनेक वेगवेगळे विचार आज आपण ते घेणार नाही. फक्त हा एकच प्रश्न घेऊ का येशूला खरंच त्या जी कबर रिकामी सापडली त्या कबरेमध्ये किंवा कबरेमध्ये प्रभू येशूला खरंच ठेवलं होतं का? प्रभू येशूचा वधस्तंभावर मरण झाल्यानंतर त्याच्या उत्तरक्रियेचा वृत्तांत 4ही शुभवर्तमानकारांनी लिहिलेला आहे आणि त्यात एका व्यक्तीचा 4ही शुभवर्तमानांनी उल्लेख केलेला आहे आणि ती व्यक्ती म्हणजे योसेफ अरिमथाईकर. त्याच्याविषयी असं सांगितलंय की सनेद्रियन सभेचा म्हणजे यहुदी लोकांची जी न्याय संस्था होती तिचा एक प्रतिष्ठित सभासद होता आणि प्रभू येशूच्या उत्तरकारामध्ये अशा या प्रतिष्ठित व्यक्तीचं जर चुकीने नाव गुंतवलं असतं तर त्याने वैयक्तिकरित्या तसेच कायद्यानुसारही त्याच्यावर आक्षेप घेतला असता. मार्काने तर या योसेफ अरिमथाईकर
मरण पावला होता त्याचे शरीर कबरेत ठेवले होते. ती कबर रिकामी होती, त्याचे शरीर देखील नव्हते, कारण त्याचे पुनरुत्थान झाले. दुसरा पुरावा आपण पाहू की प्रेषितांना आणि शिष्यांना झालेलं पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन. प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय 3 वचनात आपण वाचतो. प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय 3 वचन. मरण सोसल्यानंतर त्याने म्हणजे प्रभू येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखविले. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी त्यांना सांगत. 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या ह्या अनुयायांना, आपल्या ह्या शिष्यांना तो जिवंत आहे याचं प्रमाण पटवून दिलं आणि तो त्यांना देव राज्याच्या गोष्टी सांगत होता. तो त्यांना तयार करत होता, तो त्यांना धैर्य देत होता, त्यांना तो शक्ती देत होता. आणि हे जे त्यांनी अनुभवलेलं आहे त्याला शिष्यांना, जे अनुयायांना जे प्रभू येशूचं पुनरुत्थित प्रभू येशूचं दर्शन झालं होतं त्याविषयी ते साक्ष देत होते. आता शिष्यांनी अशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आहे हे सांगण्यापाठीमागे 3 गोष्टीचा अंतर्भाव असू शकतो. सगळ्यात पहिलं, शिष्य खोटे बोलत होते. दुसरी गोष्ट, जे प्रभूचं दर्शन झालं असं ते म्हणत होते तो त्यांचा भ्रम होता, ती भ्रामक गोष्टी होती. आणि तिसरा पर्याय, त्यांनी जे सांगितलं ते सत्य होतं. आपण पाहूया की शिष्य खोटं बोलत होते का. म्हणजे प्रभू येशू जिवंत झाला नाही, परंतु शिष्याने त्याचं पुनरुत्थान झालं असं खोटं सांगायला, असं सुवार्थ, अशी साक्ष द्यायला सुरुवात केली. अफवा पसरवली. येशूचे हे 10 शिष्य प्रभूच्या पुनरुत्थानाचा ज्याने अनुभव घेतला होता, पुनरुत्थित ख्रिस्ताचं ज्याला दर्शन झालं त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि ती सुवार्थ ते सांगत होते. आणि ते सुवार्थ सांगताना ते रक्तसाक्षी झालेले आहे, त्यांना मरणदंडाची शिक्षा झालेली आहे. हे कसं शक्य आहे? साधारणपणे ज्यावेळेस एखादं सत्य असत्य आहे असा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या सत्यासाठी लोक जीव द्यायला तयार होतात. आपण सहज म्हणतो ना, सत्यासाठी तो लढला, सत्यासाठी तो मरला, मेला. जर प्रभू येशूचे पुनरुत्थान झालेले नसते तर शिष्यांना ते माहित होते, तर येशूचे पुनरुत्थान झाले अशी त्यांनी खोटे साक्ष दिली होती. आणि जर मग खोट्या साक्षीसाठी कशाला ते मरायला तयार झाले असते? 10 शिष्य रक्तसाक्षी झालेले आहे, मरणदंडाची शिक्षा त्यांना झालेली आहे, कारण जे सत्य आहे त्याच्यासाठी ते मरण पावले. सत्य हेच होतं की ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, ते खोटं सांगत नव्हते, त्याची साक्ष खरीच होती. दुसरी गोष्ट, येशूचे झालेले दर्शन हा शिष्यांना झालेला एक भ्रम होता, एक भ्रामक कल्पना होती. त्याला इंग्लिशमध्ये हॅल्युसिनेशन असं म्हणतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे. एखाद्या गोष्टीचा खूप विचार केला की मग ती गोष्ट दिसायला लागते. हे त्याचे अनुयायीच होते आणि म्हणून ते त्याचा अतिशय विचार करत होते, म्हणून त्यांना भास झाला. पण भ्रामतेचा किंवा हॅल्युसिनेशनचा किंवा या भ्रामक कल्पनेचा हा जो सिद्धांत आहे तो प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना जो प्रगट झालेला आहे त्याला लागू पडत नाही. कारण देहाने, शरीराने, पुनरुत्थित शरीराने प्रभू येशूने त्यांना दर्शन दिलेलं आहे. त्या शिष्याने, त्या अनुयायाने त्याला चाचपण पाहिलेलं आहे, त्याच्या हातातील ते खिळ्याचे व्रण पाहिलेले आहे, त्याच्या कुशीमध्ये जिथं भाला खुपसला होता ती जखम त्यांनी पाहिलेली होती. एवढंच नाही तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्यांनी जेवण केलेलं आहे. भ्रामक कल्पनेमध्ये अशा गोष्टी घडत नाही. दुसरी आणखी गोष्ट, तो जर भ्रम आणि भास आहे तर साधारणपणे अशी एखादी काल्पनिक गोष्ट, असा भ्रम, असा आभास एका व्यक्तीला एका वेळेस होतो. जिथे समूह आहे त्या समूहाला एकाच वेळेस एकाच प्रकारचा सारखा भ्रम कधी होत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे प्रगट त्यांना झालेलं आहे, जे दर्शन झालं, त्यावेळेस हे शिष्य समूहाने एकत्र होते आणि त्या संपूर्ण समूहाला झाला. त्यातील समजा एखाद्याला तो भ्रम आणि काल्पनिक गोष्ट, हॅल्युसिनेशन वाटलं असेल तरी पण बाकीच्या 9 जणांना निश्चितच नाही. कारण खरंच प्रभू
प्रभू येशू पुनरुत्थित झाला. आणि म्हणे वसे तो स्वप्ने दिसे, असा हा प्रामुख्याचा नियम आहे. प्रभू येशूचा विरोधक आणि प्रभू येशूचा अनुयायांचा छळ करणारा शाऊल नावाचा अतिशय हुशार पंडित यहुदी होता. येशू ख्रिस्ताविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता आणि ह्या येशू ख्रिस्ताचं नाव या पृथ्वीवरून नष्ट करावं म्हणून त्या अनुयायांचा, ख्रिस्तांनी ज्यांनी विश्वास ठेवला होता, त्याचे अनुयायी झाले होते, त्यांचा तो छळ करत होता. 3 वर्ष त्याच्या ह्या गोष्टी चालल्या होत्या. आणि मग असा हा ख्रिस्ताचा विरोधक अशी मनुष्यानं अशी इच्छा धरेल का की त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं मला दर्शन व्हावं? नाही, निश्चितच नाही. तरीही दिमिश्काच्या रस्त्यावरून ख्रिस्ताच्या अनुयायांचा छळ करण्यासाठी जात असताना त्यालाही प्रभू येशू ख्रिस्ताचं, पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन झालेलं आहे. शाऊलाचा पाऊल झाला. जो प्रभू येशूचं नाव नष्ट करायला निघालेला होता, तोच नंतर सर्व जगभर प्रभू येशूचं नाव वाचू लागला, त्याची सुवार्ता सांगू लागला. कारण शिष्य खोटं बोलत नव्हते. त्यांना प्रभू येशूचं झालेलं दर्शन हे हॅल्युसिनेशन, ही भ्रामक कल्पना नव्हती. तर तिसरा पर्याय एकच आहे, जे सत्य होतं ते शिष्यांनी सांगितलेलं आहे. प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं ही सत्य घटना आहे. आणि तिसरा पुरावा आपण पाहू शेवटचा, की तिसरा पुरावा म्हणजे ख्रिस्त मंडळीची, म्हणजे चर्चची स्थापना आणि तिची वाढ. प्रभू येशूच्या वधस्तंभावरील मरणानंतर आणि त्याचं शरीर कबरीत ठेवल्यानंतर त्याचे जे हे शिष्य आहेत ते अतिशय निराश झाले होते. ते घाबरून गेले होते. आतापर्यंत 3.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक कठीण प्रसंगामध्ये, अनेक परीक्षांमध्ये, अनेक वेगवेगळ्या प्रसंगामध्ये त्यांचा हा गुरु, त्यांचा हा प्रभू त्यांच्या बरोबर होता. त्याने त्यांना सोडवलं होतं. आता तो मरण होता. त्याचं शरीर कबरीमध्ये ठेवलेलं आहे. आणि ज्या यहुद्यांनी त्या प्रभू येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी प्रयत्न केले होते, ते यहुदी आता आपल्याशी कसं वागतील आणि आपलं काय करतील अशी त्यांना भीती वाटत होती. म्हणून योहानाचं पुस्तक, योहान सुवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 19व्या वचनामधून आपल्याला समजतं या भीतीमुळे खोलीचे दार बंद करून हे शिष्य तेथे लपले होते. त्यांच्या दृष्टीने सर्व काही समाप्त झालं होतं. आणि मग आपण पाहतो की तेथे दार बंद असताना तो पुनरुत्थान झालेला ख्रिस्त, मरणातून जिवंत झालेला प्रभू येशू त्यांच्या मध्ये, त्यांच्या समवेत उभा राहिला. 40 वर्ष आपण जिवंत असल्याचं प्रमाण त्यांना देत होता. देव राज्याच्या गोष्टी सांगून त्यांची तयारी करत होता. आणि मग 50व्या दिवशी ते एकत्र असतात. ते प्रार्थना करीत असताना जे प्रभू येशूने त्या पुनरुत्थित ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल तोपर्यंत थांबा. त्या 50व्या दिवशी प्रभू येशूने जे अभिवचन दिलं होतं ते सामर्थ्य, तो पवित्र आत्मा त्यांना मिळाला. आणि खोले दार बंद करून बसलेले हे शिष्य रस्त्यावर आले आणि ते सुवार्ता आणि साक्षी देऊ लागले. त्यांच्या सुवार्तेचा आणि त्यांचा साक्षीचा एकच मुख्य विषय होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि त्याचं झालेलं पुनरुत्थान. आणि ज्यावेळेस त्यांनी अशा रीतीची सुवार्ता सांगितली, पहिल्या दिवशी 3000 लोकांनी विश्वास ठेवला, त्यांची भर पडली. अशा रीतीने ख्रिस्ताची मंडळी स्थापन झाली. आणि त्यानंतर दिवसेंदिवस ख्रिस्ती मंडळीची वाढ होत होती. आणि नुसतं ती येरुशलेमपर्यंत मर्यादित राहिली नाही, अख्खा संपूर्ण पॅलेस्टाईन देशात, संपूर्ण आशिया खंडात, इव्हन युरोप देशामध्ये सुद्धा ही सुवार्ता पसरली आणि ख्रिस्ती मंडळीची वाढ होत गेली. ख्रिस्ती मंडळीची वाढ झाली म्हणजे सुवार्तेला खूप पोषक वातावरण होतं असं नाही. जसं मी मगाशी सांगितलं की ही सुवार्ता सांगताना ते 10 शिष्य ते रक्त साक्षी झालेले आहेत. त्यांनी मरणदंडाची शिक्षा भोगलेली आहे. मंडळीचे सर्वत्र अतिशय छळ होत होता. मंडळीचा जर इतिहास पाहिलेला आहे तर मंडळीचं स्वागत नाही, त्याला विरोधच झाला, त्याचा छळच झालेला आहे. परंतु असंही आपल्याला दिसतं, जेवढा छळ झाला, जेथे छळ झाला, जेव्हा छळ झाला, तेव्हा ख्रिस्ताची सुवार्ता अधिक प्रखरपणे सांगितली गेलेली आहे. अगदी मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिस्ती मंडळीची तिथे वाढ झालेली आहे. आजही ख्रिस्ती मंडळीला विरोध होत आहे. आजही ख्रिस्ती अनुयायांचा छळ केला जात आहे.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ती मंडळीची स्थापना आणि ख्रिस्ती मंडळीची वाढ हा केवळ येशू पुनरुत्थित झाल्याचाच पुरावा नाही, तर ख्रिस्ती मंडळी, ख्रिस्ती चर्च हे पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताचं शरीर आहे. तो तिचे मस्तक आहे आणि आपल्या या शरीराची काळजी घेण्याची, आपल्या या शरीराचं संरक्षण करण्यासाठी मी तो म्हणे तो समर्थ आहे, कारण तो जिवंत आहे. तो जिवंत आहे, नाही का? तो शाऊल जो अनुयायांचा छळ करत होता, ख्रिस्ती मंडळीचा छळ करत होता, दिमिश्काच्या रस्त्यावर जात असताना पुनरुत्थित ख्रिस्त त्याला प्रगट झाला, तर त्याने काय प्रश्न विचारला त्या पुनरुत्थित ख्रिस्ताने? शाऊला, शाऊला, तू माझा छळ का करतोस? शाऊल कोणाचा छळ करत होता? अनुयायांचा, ख्रिस्ती मंडळीचा, ख्रिस्ती चर्चचा. आणि इथं प्रभू म्हणतो तू माझा छळ का करतो? ख्रिस्ती मंडळीचा छळ, ख्रिस्ती चर्चचा छळ, त्याची काळजी घेणारा ते मस्त ख्रिस्त समर्थ आहे, कारण तो छळ प्रत्यक्ष त्याला होतो आणि तो जिवंत आहे. पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आहे, जिवंत देवाच्या हाती सापडणं भयंकर आहे. इब्री लोकांचं पत्र 9 अध्याय 20 जिवंत देवाच्या हाती सापडणं कठीण. आजही ख्रिस्त मंडळीचा अतिशय छळ होत आहे. गेल्या 1-2 वर्षामध्ये चीनमध्ये हा विरोध आणि हा छळ खूप वाढीला लागला होता. स्पेन आणि इटलीमध्ये खरंच विश्वासणारे ख्रिस्ती किती आहेत आणि इतर किती आहेत याचा अभ्यास करून त्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. असो, ख्रिस्ती मंडळीची स्थापना आणि तिची वाढ हे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं याचा पुरावा आहे. प्रभू येशू मरणातून उठला आहे असा आपला विश्वास आहे का? खरंच आपल्याला वाटतं का, आपला विश्वास आहे का की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला? जर आपला विश्वास आहे तर आपण आपल्या घरात असताना तशी घोषणा करूया, तसं जाहीर करूया, प्रभू उठला आहे. खचित तो उठला आहे. तुम्ही द्याल की साथ? पुन्हा आपण म्हणूया, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. संत पावलाकरवी देवाचं वचन 1 कोरिंथी 15 अध्यायाच्या 3 आणि 4 वचन पुन्हा मी तुमच्यासाठी वाचतो. शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला व तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. शास्त्राप्रमाणे मरण पावला, शास्त्राप्रमाणे उठवण्यात आला. शास्त्रात जे लिहिलेलं आहे ते सगळं सत्य आहे. मग शास्त्रात असंही लिहिलेलं आहे 1 कोरिंथी 15 अध्याय 20-22, ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असं आहे, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जाते. कारण ख्रिस्ताचे पुनरुत्थान झालेले आहे, त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे, म्हणून ख्रिस्ताद्वारे जे झोपी गेलेले आहेत ते पुन्हा जिवंत केले जातील. 1 थिस्सलुनिक 4:14 मध्ये म्हटलेलं आहे, कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्यांच्या बरोबर आणि येशूच्या द्वारे म्हणजे येशू ख्रिस्तावर ज्यांनी विश्वास ठेवला, म्हणजे येशू जो स्तंभावर मरण पावलेला आहे, त्याचं रक्त सांडलेलं आहे, ते रक्त जगासाठी म्हणण्यापेक्षा माझं पाप धुण्यासाठी सांडलेलं आहे. मला माझ्या पापाबद्दल होणारी शिक्षा, जी मरणदंडाची शिक्षा, जो नियम आहे तो नियम पूर्ण करे, ती शिक्षा त्याने स्वतःवर घे त्या वधस्तंभावर मरण पावला आहे असा विश्वास म्हणून ज्या वेळेस आपण देवाकडे येतो आणि आपल्या अंतःकरणाचं परीक्षा करतो, आत्मपरीक्षण करतो आणि आपल्या ठाई असलेल्या, अजूनही आपल्या ठाई असलेल्या पापाची आपल्याला ज्यावेळी जाणीव होते आणि आपण पश्चाताप करतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की त्या येशूद्वारे माझ्या पापांची क्षमा कर, तर तो आपल्या पापांची क्षमा करतो, आपली पाप धुतली जातात, आपण पवित्र होतो आणि आपण सदा सर्व काळासाठी देवाच्या समक्षतेत जाण्यासाठी तयार होतो. गुडघ्यावर या, आपली अंतःकरणे तपासा, त्यात असलेल्या पापाबद्दल पश्चाताप करा, प्रभू येशूद्वारे देवाकडे आपल्या पापांची क्षमा करा.
आज आपण घरी आहोत, नाही का? ही खूप चांगली संधी आहे. संधी या दृष्टीने की ज्यावेळेस आपण एकत्र येतो त्यावेळेस गुडघ्यावर येऊन आपल्या पापांची क्षमा मागण्याचा आपल्याला संकोच होतो. जे कोणी आहेत की ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी माहितीच नाही, ज्यांना पवित्र शास्त्र माहिती नाही, त्यांना मी सांगेन, काळजी करू नका. तुम्ही घरात आहात, तुम्ही तुमच्या घरात जाऊन दार बंद करा आणि हे देवा तो खरंच कोण आहे, ते सत्य काय आहे मला जाणून घेण्यासाठी प्रार्थना करा. तो प्रगट करेल, कारण तो पुनरुत्थित आणि जिवंत आहे. तुमच्याकडे जर पवित्र शास्त्र नसेल तर ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्यांच्याकडून ते घ्या आणि हे सत्य काय बघायला काय हरकत आहे ते तुम्ही वाचा. ते समजत नसेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि ते ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुमचा निश्चितच विश्वास बसेल की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे. कदाचित हे कोविड-19 आज आहे, उद्या नष्ट होईल. कदाचित जग पुन्हा सुरळीत सुरू होईल. कदाचित या आजारामुळे सर्व मानवजात नष्ट होईल. कदाचित मी जिवंत राहील, कदाचित मी जिवंत राहणारही नाही. पण समजा मी जिवंत राहिलो तर या 21 दिवसामध्ये आपण प्रत्येक जण खूप चांगला अनुभव घेतलेला आहे. जीवनामध्ये नको असलेल्या गोष्टींमध्ये आपण इतकं गुरफटून गेलो होतो की आपल्याला वेळ नव्हता. आज इतका वेळ मिळालेला आहे की आपण शांत रीतीने बसून त्याच्यावर विचार करू शकतो. अतिशय चांगली संधी दिली. आपण घरामध्ये आहात, आपण भीतीने ग्रस्त झालेले आहात. हा पुनरुत्थानाचा संदेश आहे. ते शिष्य देखील भीतीने दार बंद करून बसले होते आणि त्यावेळेस तो पुनरुत्थित ख्रिस्त त्यांना प्रगट झाला. आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त त्यांना प्रगट झाला तर ते काय म्हणाले आहे, तुम्हाला शांती असो. या भयाने ग्रस्त झालेल्या या जगाला तो पुनरुत्थित ख्रिस्त आज म्हणत आहे की तुम्हाला शांती असो. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखो. हा संदेश जर शांतीचा आपल्याला कळाला असेल तर पुन्हा एकदा मी आपणास अभिवादन करतो. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपणा सर्वांना सलाम. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला शांती देऊ शकेल. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि भयसुखी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, तुझ्या आभार मानतो प्रभू. किती सुंदर संधी प्रभू तू आम्हाला दिलेली आहे. तू पुनरुत्थित झाला आणि तो विश्वास आमचा अधिक दृढ केलेला आहे. ज्यांनी पहिल्यांदाच ऐकलेला आहे प्रभू त्यांच्या अंतःकरणात तू कार्य केलेलं आहे. प्रेमळ पिता, होऊ दे हे वचन खरंच सत्य आहे का हे पडताळून पाहण्याची त्यांना संधी दे आणि ते सत्य आहे ते टिकून राहणार आहे. प्रभू काही अडचणी त्यांना येत असेल तर ते दूर कर. पण तुझी जी इच्छा या मानव जातीसाठी आहे की कुणाचाही नाश होऊ नये आणि म्हणून प्रभू त्यांच्यावर कृपा कर. या कोरोनाच्या काळामध्ये प्रभू त्यांच्यावर तुझी करुणा कर. ही लाश प्रार्थना प्रिय येशूच्या नावाने मागतो म्हणतो. आमेन. यावेळी दानापणासाठी गीत होईल आणि मंडळी आपापली गाणे आपल्या स्वराच्या डब्यामध्ये टाकत आपण आपली आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. ख्रिस्त मेलेल्यातून ठेवला गेला आहे आणि तो महानिद्रा घेणारा प्रथम फळाचा आहे. यावेळी देवाच्या गौरवासाठी आपण गीत गाऊया. इक्लेसियाचे गीत संग्रह गीत क्रमांक 209, गीत क्रमांक 209 मरणाचं गीत. Murder
प्रार्थना करूया. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र तू तुझी निरंतर आराधना करीता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्याच आपण प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. हे धर्मदाने तुझ्या पवित्र बेजावणीस हस्त सादर करीत आहोत. त्यासहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवे करीत आहोत. तोच प्रतापेश्वराला सादर करतो. त्याचा तो स्वीकार कर असा आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्ताचा प्रभू याच्या द्वारे प्रार्थना करूया. पवित्र सनाधीश परमेश्वरा तुझ्या वचनातून तुझा आमच्याशी बोललास, तुझ्या दासाद्वारे तू आमच्याशी बोललास, त्याबद्दल प्रभू तुझे नामापासून कारण माझ्या देवा ख्रिस्त माझ्या देवा प्रार्थना करतो. देवा सर्व नाशिक जिल्ह्यामधील सर्व महाराष्ट्रातील सर्व मंडळासाठी आम्ही प्रार्थना करतो. सर्व मंडळाच्या 65 कमिटी, सर्व महिला मंडळ, संडे स्कूलचे सर्व टीचर्स, सर्वांना तुझा आशीर्वाद दे. मंडळीमध्ये जे कोणी आजार करून त्यांनाही उत्तम असं आरोग्य दे. हो परमेश्वरा प्रार्थना करतो ही भक्ती चालवण्यासाठी आम्हाला सर्वांना शक्ती, सामर्थ्य, धैर्य पुरवलंस त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. जे भक्तगण, जे तुझे लेकरं घरामधून परमेश्वरा या भक्तीमध्ये सहभागी झालेले आहेत, परमेश्वरा त्या सर्वांना तुझा विपुल आशीर्वाद दे. पुढील सर्व वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये त्यांच्या तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रियणाने मागतो म्हणून तू आई. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज दे आणि जशी आमच्या अपराधांची क्षमा केली तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि महाराज परीक्षा करूस रामास पासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले देवा आणि देवी विश्रांती तुमच्या अंतःकडे म्हणे देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास राहो. आमेन. आपण शांतीने, प्रीतीने प्रभू येशूची सेवा करण्यासाठी जाऊया. येशूच्या नावाने आमेन. परत एकदा सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मंडळांना हा पुनरुत्थानाचा सण सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा जाऊ हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आपण घरात असताना आम्ही घोषणा देणार आहोत. आम्ही नेहमी दरवर्षी आम्ही सकाळी दिंड्या काढतो, परंतु आपल्याला या परिस्थितीमुळे दिंड्या आपल्या काढता आल्या नाहीत, मिरवणुका काढता आल्या नाहीत. परंतु आम्ही घरात नसल्या आम्ही घोषणा मात्र देऊ शकतो. घरामध्ये बसत असताना सुद्धा थोडंसं अंतर आपल्या मध्ये ठेवत चला. आणि घोषणा देण्या अगोदर परत एकदा सांगतो, कोणीही घराच्या बाहेर जाऊ नका. आपलं आरोग्य सांभाळा, आपल्या लहान लेकरांना सांभाळा आणि विशेषतः तुमच्या आजूबाजूला जे कोणी दीनदुबळे गरीब असतील किंवा गरजवंत असतील, तुमचे नातेवाईक, भाऊ बहिणी, तुमच्या मंडळीचे पालक साहेब, सेवक, स्वार्थी यांच्या गरजा जाणा आणि त्यांना तुमच्या
तुमच्या कुटुंबाच्या तर्फे जसं होत असेल तेवढी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचा अशी सर्वांना आम्ही हात जोडून नम्रतेची विनंती करतो. आपण घोषणा देणार आहोत, 3 घोषणा आपण देणार आहोत आणि घरात बसले असताना सर्व मोठ्यानं माझ्या मागे तुम्ही म्हणायचं आहे, प्रभू उठला आहे, खचित उठला आहे, प्रभू उठला आहे, खचित उठला आहे, प्रभू उठला आहे, खचित उठला आहे. यावेळेस आपण जय 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 जगदीशा याचं पहिला आणि शेवटचं कडवं आपण गाणार आहोत आणि सर्वांनी आमच्या सोबत हे गीत गायचं आहे. पहिलं आणि शेवटचं कडवं. जय जय जगदीशा हाऊसिंग सोसायटी राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राजवळ तिटके कॉलनी नाशिक. पिनकोड 422-101. गुलाबराव ताकाटे मुख्य संपादक संचालक. संपर्क 99 60 45 90 77 79.